ही आमची सफरचंद आणि ड्रॅगन फ्रूटची बाग आहे. आता ड्रॅगन फ्रूटला काही फळं येत आहेत, परंतु काही फळं पिकण्याच्या मार्गावर आहेत. आणि हा एक वेगळाच आनंद आहे. हे बघा, हे ड्रॅगन फ्रूटला हे सुरुवातीचं फळ आलेलं आहे. हे पिकण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे पिकल्यातच जमा आहे ते. आता बघा, आणखी दुसरं बघू आपण. आजच त्यांना बुरशीनाशकची फवारणी केली आणि दर 15-20 दिवसात बुरशीनाशकची फवारणी मारणं गरजेचं असतं. कारण हे बघा, हे तिघं फळं एकाच ठिकाणी आहेत. तिघं पिकण्याच्या मार्गावर आहेत. पिकले असं समजलं तरी चालेल. हे बघा, किती सुंदर, किती मोहक, खूप आनंद होतो. आणि हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, मेहनत केली ना रे, होतं रे, होतं, नक्कीच होतं. मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. शेती माऊली आपल्याला देत असते, त्यासाठी आपलं प्रयत्न, मेहनत पणाला लागते, त्याशिवाय दिसत नाही. आणि ज्यावेळेस दिसतं ना मेहनतीतून, तो आनंद फार वेगळा असतो. आणि तो आनंद मी आज अनेक दिवसापासून अनुभवतो आहे, अनुभवत राहणार आहे. कारण या शेती माऊलीमध्ये मेहनत करण्यासाठी कोणाचं दबाव तंत्रची गरज नसते, कोणाचं त्या ठिकाणी सल्ल्याची गरज नसते. आपण स्वतःहून सगळं करत गेलं, स्वतःहून मेहनत करत गेलं, प्रयत्न करत गेलं, त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती असावी लागते. आणि त्या जबरदस्त इच्छाशक्तीतून प्रत्येक गोष्ट साकार होत असते. आणि मग जीवनाचा खरा आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून मित्रांनो, प्रामाणिक मेहनत करा. हा रामाचं खाऊच नका. याच्या मुंड्या मोड, त्याच्या मुंड्या मोड, याचा लसका तोड, त्याचा लसका तोड, याच्या संपत्तीवर नजर ठेव, त्याच्या प्रॉपर्टीवर नजर ठेव, काही कामाचं नाही. तुमचं स्वतःची मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द, इच्छाशक्ती हेच तुम्हाला कामात येणार आहे. आणि याच्यातून मिळणारा आनंद अगणित असेल, अगणित. म्हणून मित्रांनो, बघा, पटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.